शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. महाराष्ट्रामध्ये काल झालेल्या हवामान बदलानुसार मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण झाली. सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्याच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी पाऊस झालेला आहे. ही सुरुवात आहे. आजपासून वातावरणात बदल होऊन मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे आणि हा स्थानिक वातावरणाचा प्रभाव आहे. उत्तर भारतामध्ये आपण या ठिकाणी बघतो WD सक्रिय झालेला आहे आणि महाराष्ट्रावर स्थानिक ढग आहेत. अरबी समुद्रातून असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या स्रोतामुळे या वातावरणाचा प्रभाव वाढतो आहे. आज 18 तारीख आपण बघतो की उत्तर भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये पावसाचं वातावरण आहे. मध्य भारत आणि दक्षिण भारतमध्ये उष्णतेची लाट आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, छत्तीसगड आणि तेलंगणा, कर्नाटक भागामध्ये उष्णतेची लाट आहे. थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या, तेलंगणाच्या भागात पावसाचं वातावरण देखील दाखवण्यात आलं आहे. 19 तारखेला उष्णतेची लाट मध्य भारतात कायम राहणार आहे. मात्र पावसाचं प्रमाण कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्राचा दक्षिणी भाग या ठिकाणी वाढत जाणार आहे. उष्णतेची लाट 20 तारखेला कमी होऊन महाराष्ट्रात पावसाळी वातावरण हे बहुतांश भागात तयार होईल असा अंदाज आहे. दोन्ही समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा स्थानिक प्रभाव होत असल्यामुळे हे वातावरण तयार झालं आहे. हे वातावरण 21 तारखेलाही प्रभावी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागामध्ये अवकाळी स्वरूपाचा मान्सूनपूर्व पाऊस होईल. तसा भारतीय हवामान खात्याने याचा प्रभाव 22 तारखेला कमी दाखवला आहे, परंतु इतर मॉडेल काय सांगतायत तेही आपण बघणार आहोत. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव प्रचंड वाढला असून तीव्र उष्णतेची लाट विदर्भासहित मराठवाड्यामध्ये आहे. पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढू लागल्या असून कर्नाटकच्या बऱ्याच भागात पावसाची नोंद आहे, केरळपर्यंत. त्यानंतर पूर्व भारतातही पावसाळी ॲक्टिव्हिटीज होत आहेत. आता हे महाराष्ट्रातही नोंदी उद्यापासून दिसणार आहेत. GFS मॉडेलचा अंदाज आपण झटपट बघणार आहोत. उत्तर भारतामध्ये हलका WD आलेला आहे, तो 2 दिवस सक्रिय राहील. महाराष्ट्रात 20 तारखेपासून पावसाचा अंदाज GFS मॉडेलने दिला आहे. हलक्या स्वरूपातलं वातावरण आहे. 22 तारखेला हे वातावरण दाखवण्यात आले. 23, 24, 25 तारखेला हे वातावरण आहे. 26लाही आणि 27लाही आहे. त्यामुळे जवळपास पुढे सातत्याने महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल वातावरण राहण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट विदर्भ, मराठवाड्यात कायम असून पारा 44-45 अंशावर पोहोचला आहे. आपण हे वातावरण थोडं पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण झाल्यास कमी होण्याची देखील शक्यता राहील, परंतु हे वातावरण उष्णतेचं बराच काळ राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 22, 23, 24 थोडं वातावरण पावसाचं असल्यामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. आपण 22 तारखेपर्यंत जेव्हा आयकॉन मॉडेलचा अंदाज घेतो तेव्हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, काही प्रमाणात वाशिम, हिंगोली आणि बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या भागात पावसाचा अंदाज आहे. बाकी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये केवळ ढगाळ परिस्थिती असू शकते. फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही पुढील 5 दिवसामध्ये. मुळातच सुरुवातीपासून ECMWF मॉडेलने पावसाचा अंदाज दिलेला नाही. अतिशय किरकोळ पावसाळी वातावरण लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, दक्षिण अहिल्यानगर आणि बीडमध्ये दाखवलेलं आहे. परंतु संपूर्ण वातावरण जरी छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालनापर्यंत असलं, नांदेडपर्यंत असलं तरी किरकोळ दाखवलेलं आहे ECMWF मॉडेलने. परंतु सध्या मान्सूनपूर्व पावसाला
ECMW मॉडेलचा फारसा अंदाज जुळत नाही. हीच बाब आपण जेव्हा JFS मॉडेलने बघतो 5 दिवसासाठी, तेव्हा अगदी नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, नाशिकसह अहिल्यानगर उत्तरेला सुद्धा पाऊस दाखवण्यात आला आहे. आणि धाराशिव, लातूर, सोलापूर, पूर्व सातारा आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज JFSने दिला आहे. यापूर्वी या मॉडेलने दाखवलेला अंदाजामध्ये आता बदल झाला आहे. 15 मेपर्यंत फारसं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. मात्र वातावरणात मुख्य बदल झाला आहे तो 15 ते 22 मेच्या दरम्यान. त्यामुळे मेचा अंदाज सारखा बदलतोय आणि त्यामुळे आपण मेच्या अंदाजावर अजून ठाम नाहीत. तरी देखील आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून मेचा अंदाज उद्या देणार आहोत. 2 वादळी सिस्टम आपल्याला साधारण दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये समुद्रात बनतील असं दिसते आणि कालपर्यंत जो काही मान्सून लवकर येईल अशा प्रकारचा अंदाज बनत होता, जो बेस बनत होता मान्सूनचा, तो आता मात्र बनताना दिसत नाही. दोन्ही वादळी सिस्टम ह्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात प्रभावी राहणार आहेत. मेच्या बेस जूनमध्ये दाखवला जातोय आता मान्सूनचा, जो मेमध्ये दाखवला जात होता. त्यामुळे हवामानातले बदल आहेत आणि हे जर बदल असे होणार असतील तर पावसाचं प्रमाण खूप मागे पुढे होईल. आपल्याला SIPS मॉडेल महत्त्वाचे. SIPS मॉडेलने जूनमध्ये पाऊस दाखवलेला आहे, जुलैमध्ये चांगला पाऊस दाखवलेला आहे, ऑगस्टमध्येही चांगला पाऊस दाखवलेला आहे, थोडं पश्चिम महाराष्ट्र सोडता. विदर्भ मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाचा सप्टेंबरमध्ये अंदाज आहे. परंतु इतर मॉडेल मात्र फारसे सपोर्टिव्ह नाहीत. रडार मॉडेलनुसार आपल्याला ढगाळ परिस्थिती मोठ्या प्रमाणात दिसते. काही ठिकाणी रात्री देखील पाऊस झालेला आहे. परंतु आज दिवसभरात खास करून जे पावसाळी वातावरण आहे ते काही प्रमाणात कोल्हापूर, सांगली भागामध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, अहिल्यानगर आणि काही प्रमाणात धाराशिव, लातूरच्या दरम्यान आहे. साधारण पश्चिम पूर्व अशा प्रकारचे ढग वाहताना आपल्याला दिसत आहेत. सध्या तरी मॉडेलने पुणे पूर्व, सातारा पूर्व, सोलापूर भागामध्ये ढगाळ वातावरण दाखवले. बोईसरच्या भागातही थोडं ढगाळ वातावरण आहे आणि आपण जर साधारण दुपारनंतरचं वातावरण बघितलं तर हा ECMW मॉडेलचा अंदाज आहे. अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या ठिकाणी देखील थोडं वातावरण बदलणार आहे. आज पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल. लातूर, सोलापूर, उत्तर बीडपर्यंत आणि अहिल्यानगर ते जवळपास कोल्हापूरपर्यंत जो पूर्व भाग आहे या ठिकाणी आज वातावरण बदलण्याची शक्यता आहे. पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल आणि रात्री उशिरापर्यंत हे जवळपास वातावरण राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाळी वातावरण आज बनण्याचा ECMW मॉडेलने अंदाज दिला आहे. मात्र ह्या वातावरणाचा प्रभाव उद्या दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे. गारपिटीसहित वादळी पाऊस होणार आहे. त्यामुळे आजच्या तुलनेत उद्या मात्र जास्त जिल्ह्यांमध्ये हा पावसाचा प्रभाव असणार आहे. नाशिक पूर्वसहित अगदी छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, अगदी बुलढाण्यापर्यंत किंवा इकडे वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ इकडे थोडी ढगाळ परिस्थिती, हलका पाऊस. मात्र लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे पूर्व भाग या ठिकाणी मात्र पावसाचा जोर 19 तारखेपासून वाढणार आहे. मराठवाड्याचे बरेच जिल्हे नंतर रात्री उशिरा ते विदर्भाकडे देखील वातावरण सरकण्याची शक्यता आहे. तसा ECMW मॉडेलने पावसाचं वातावरण कमी दाखवले. 20 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी गारपीट होण्याची शक्यता आहे. 21 तारखेलाही हे वातावरण महाराष्ट्रात बऱ्याच भागात राहणार आहे. 22 तारखेला या वातावरणाचा प्रभाव थोडा हलकासा कमी होणार. मात्र सोलापूरच्या वगैरे भागात थोडं ते वातावरण राहणार आहे. कारण महाराष्ट्रासाठी आयकॉन मॉडेलचा अंदाज सकाळपासूनच दाखवला जातोय. ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल. यामध्ये पुणे, सातारा,
सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड या भागामध्ये पावसाचा जोर राहणं अपेक्षित आहे. अगदी दक्षिण अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व, जालनामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. कारण आयकॉन मॉडेलचा अंदाज अतिशय प्रभावी राहिलेला आहे अवकाळी पावसासाठी. उद्या मात्र कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे या भागात पावसाचा जोर राहणार आहे आणि हा पावसाचा जोर नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालन्यापर्यंत राहणार आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळमध्येही पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता या मॉडेलने व्यक्त केली आहे. पावसाचा मोठा प्रभाव आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगलीमध्ये, सोलापूरमध्ये, लातूर, धाराशिव, नांदेड, वाशिम, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे या भागात आयकॉन मॉडेलने 20 तारखेला दाखवलेले आहे. आणि 20 तारखेला मोठा प्रभाव किंवा मोठ्या पावसाळ्यासारखा पाऊस आपल्याला बीड, अहिल्यानगर दक्षिण, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे पूर्व, सातारा पूर्व भागात होताना दिसणार आहे. हे वातावरण 21लाही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात राहण्याची शक्यता आहे. एक लक्षात घ्या. आणि याचं 22-23 वातावरण थोडं कमी होताना देखील आयकॉन मॉडेलने देखील दाखवलेलं आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दक्षिणेला 24 तारखेला वातावरण असणार आहे, कोल्हापूरमध्ये असणार आहे. आज आपण असं बघतो की आयकॉन मॉडेलचा अंदाज आहे ठराविक काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने अंदाजाकडे लक्ष द्या. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.